सध्या 2025च्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची सुरुवात झालेली आहे. रजिस्ट्रेशन तर चालू झालं आहे, पण अजूनही लोकांच्यात आणि पाल्यांच्यात स्टुडंटमध्ये अजून कन्फ्युजन आहे की कोणत्या साईटला ॲडमिशन घ्यायचं. प्रत्येकजण उठून आजकाल IT आणि CS हे दोन शब्द माहिती झालेले आहेत आणि त्याच्या पलीकडं माहिती झालेलं आहे ते म्हणजे भरमसाठ मिळणारं स्टार्टिंगचं पॅकेज 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख. IT आणि CSच्या विद्यार्थ्यांना मिळणारं 4 ते 10 लाखापर्यंतचं पॅकेज आणि त्याच्या पलीकडंच त्याच्या पॅरललीच मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC या कोर ब्रँचेसमध्ये जॉबच अवेलेबल नाहीत. अशी काहीशी कंडिशन पाठीमागल्या 1-2-4 वर्षामध्ये झालेली आहे. पण आत्ता सध्याची कंडिशन आज प्रत्येक पाल्याला आणि त्याच्या पालकांना असं वाटतं आहे की आपण आपल्या मुलाला IT किंवा CSलाच घालायला पाहिजे. पाठीमागल्या 4-5 वर्षामध्ये ITमध्ये नक्कीच बूम होती. आता ही बूम का होती? आता गेल्या काही वर्षामध्ये लोकांना माहिती आहे की त्यावेळेस कोविडच्या काळामध्येच नवीन जॉबची निर्मिती झाली. नवीन जॉब लोक घरी बसून वर्क फ्रॉम होम करत होते. बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. पहिल्या म्हणजे इंटरनेट, जे अंबानींनी 5G इंटरनेट एवढं स्वस्त करून भारतामध्ये उपलब्ध करून दिलं. दुसरी गोष्ट, इंटरनेट स्वस्त झाल्यामुळं 2016पासून इंटरनेट स्वस्त झाल्यापासून मार्केटमध्ये नवीन मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप त्याच्याबरोबरच नवीन तंत्रज्ञान, टेक्निकल गोष्टी या नवीन येत गेल्या. त्याच्यामुळे झालं असं की 2016पासून 17पासून येणाऱ्या 8-9 वर्षामध्ये गेल्या 8-9 वर्षामध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना किंवा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना, ENTCच्या विद्यार्थ्यांना जे कोर ब्रँचेस आहेत त्यामध्ये लोकांचा संभ्रम निर्माण झाला आहे की इकडं जायचं की नाही जायचं. कारण इथल्या मुलांना अजूनही पासआउट झालेले विद्यार्थी कोर ब्रँचेसमधून फक्त 20 ते 30 हजाराच्या दरम्यान असताना IT आणि CSमध्ये चक्क स्टार्टिंग पॅकेज 4-4 लाख, 5-5 लाख, 6-6 लाख म्हणजे 40-50 हजार पेमेंट स्टार्टिंगलाच. आणि त्याच्या पलीकडे जाऊन 1-2 स्विचमध्ये हेच पेमेंट 70-80 हजार, 1 लाखावरती पेमेंट जातं. त्यामुळे पाल्यांच्यातही आता चेंज निर्माण झालेला आहे की आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला आपण ITमध्येच घालायचं. याच्यामुळं आता परिणाम कुठं झालेला आहे? सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे तो म्हणजे कॉलेजवरती. आता कॉलेजवरती जो इंटेक 180 असायचा कोर ब्रँचेसचा, मेकॅनिकलचा, सिव्हिलचा, इलेक्ट्रिकलचा, तो आता जवळजवळ नाहीसा झालेला आहे. या कोर ब्रँचेसकडं कोणीही वळून बघणं झालेलं आहे. याच्या पलीकडं उलटं चित्र निर्माण झालेलं आहे IT आणि CSमध्ये. IT आणि CSमध्ये एवढा पाठीमागं बूम आलेला की त्यामुळे आता एवढी कंडिशन झालेली आहे मार्केटमध्ये की IT आणि CSमध्ये प्रत्येक ठिकाणी मोर दॅन 120 म्हणजे 120च्या वरती सीटा प्रत्येक कॉलेजला अवेलेबल आहेत. या 120 सीटा भरून सकट अजूनही पाल्य आणि त्यांचं पालक पैसे घेऊन रांगेत उभा आहेत की आमच्या विद्यार्थ्याला, आमच्या पाल्याला, आमच्या मुलाला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन भेटलं पाहिजे. आता मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन भेटण्यासाठी, घेऊन देण्यासाठी, आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं होईल या कारणामुळं पालक ही ॲडमिशन घ्यासाठी साधारणतः 4 ते 5 लाख रुपये डोनेशन द्यायला तयार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कोर ब्रँचेस जिथं कोणीही विचारणा झालेला आहे. पण आता 2025 साली जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी इंजिनिअरिंगला, तर तुम्हाला नक्कीच विचार करून ॲडमिशन घ्यायला लागणार आहे. कारण याचं सगळ्यात मेन कारण हे आहे की जर तुम्ही स्टॅटिस्टिकली जर चेक केला 2023, 24, 25 3 बॅच पासआउट झालेले आहेत. IT आणि CSमध्ये आलेला आहे तो म्हणजे रिसेशन. आता या रिसेशनमुळं झालेलं काय आहे, भले जे लोक पासआउट अगोदर झालेले आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स होऊन जे आता लॅटरल बनलेले आहेत त्यांना जॉब आहेत मार्केटमध्ये, त्यांना पेमेंट पण तसं त्या पद्धतीने भेटतं. भले 3 ते 4 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर ITमध्ये 15 ते 20 लाखांच्या दरम्यान माणूस पॅकेज होतं त्याचं. पण
2022पासून 2025पर्यंत पासआउट झालेल्या IT आणि CS मुलांना मुलींना अजूनही जॉबसाठी भटकंती करावी लागते। आता फक्त अगोदरच्या मुलांना पॅकेज भेटलीत म्हणून एवढी मोठी तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना जर ॲडमिशन घ्यायला लावत असाल IT आणि CS तर नक्कीच तुमचं कुठंतर चुकतंय आणि येणाऱ्या काळात तुमच्या मुलाला किंवा मुलीला असं दारोदारी भटकायला लागू नये यासाठी तुम्हाला आजच विचार करायला लागणार आहे। कारण 2008 ते 14 2015पर्यंत साधारणतः IT आणि CS मध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं। लोक 5 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन सकट फक्त 7 ते 8 हजारावरती काम करायचे, जॉब करायचे। आता त्याच्यानंतर ना भारतामध्ये इंटरनेट वाढलं, सुविधा वाढल्या, मोबाईल वाढलं आणि या गोष्टींच्यामुळे जॉब वाढलं आणि जगातलं सगळं प्रोजेक्ट इंडियन IT सेक्टरमध्ये यायला लागलं। आता याच्यामुळे काय झाले की सगळी लोक ITकडे वळालेत, पण कोर ब्रँचेस रिकाम्या पडलेल्या आहेत। पण पाठीमागल्या 2-3 वर्षापर्यंत जे पासआउट होऊन बाहेर पडलेले आहेत त्यांच्याकडे अजूनही जॉब नाही आहेत। जर तुम्ही बारीक विचार केला की अजूनही तुमच्या शेजारची अशी काहीतरी मुलं असतील जे IT आणि CS करून पासआउट झालेले आहेत आणि आज कुठेतरी कोर्सच्या नादात किंवा कुठेतरी रेफरन्ससाठी फिरत आहेत। आता एवढं सगळं होऊन सकट आपल्या मुलाला जर आपण IT आणि CS मध्येच ढकलणार असो, घालणार असो तर विचार करा, आज 2025 साली ॲडमिशन घेतलेला मुलगा मुलगी 2029 किंवा 2030 साली पासआउट होणार आहे आणि ज्या वेळेस 2029 आणि 30 साली पासआउट होणार आहे त्या वेळची कंडिशन तुम्हाला आज माहिती नाही आहे। आज त्या सेक्टरमध्ये काय होणार आहे हे तुम्ही कधीही सांगू शकत नाही आहे। पाठीमागल्या 2-3 वर्षामध्ये जॉब अवेलेबल नाही आहेत। ITच्या फ्रेशर मुलांना कंपनी सर्रास काढून टाकतात। ITमध्ये तुमची कोणतीही जॉबची ॲश्युरिटी नाही आहे। याच्या पलीकडं मेकॅनिकलचे जे कोर ब्रँचेस आहेत, ज्यामध्ये बरेचसे कोर ब्रँचेस मेकॅनिकल, सिव्हिल, डिझाईन यामध्ये एवढा मोठा स्कोप आहे, तिथं आजकाल मुलं भेटत नाही आहेत। जिथं ITच्या मुलांना 4 ते 5 वर्षानंतर ना 15 ते 16 लाख 20 लाखापर्यंत पॅकेज जात होतं, आज तिथं मेकॅनिकलच्या मुलांना, डिझाईनमध्ये सिव्हिलच्या डिझाईनच्या मुलांना तेवढं पॅकेज भेटतं आहे। पण मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या या पॅकेज घेण्यासाठी मुलं सकट अवेलेबल नाही आहेत। आजची कंडिशन ही झालेली आहे की सगळी लोक ITमध्ये फ्लो चाललेला आहे। BSc असू दे, BCA असू दे, MCA असू दे, MSc असू दे, त्याच्या पलीकडं तुमच्या इंजिनिअरिंगचे, मेकॅनिकलचे, सिव्हिलचे, इलेक्ट्रिकलचे बाहेरून ITचे कोणते तरी कोर्स करून ITच्या इंडस्ट्रीमध्ये शिरायला लागलेले आहेत। याच्यामुळे झाले काय, ITमध्ये जे जॉब होतात ऑलरेडी ऑक्युपाईड झालेले आहेत आणि याच्यामुळं येणाऱ्या नवीन फ्रेशर्सना जॉब शिल्लक राहिलेले नाही आहेत आणि कोणतीही कंपनी विदाऊट स्किल तुम्हाला एंटरटेनच करणार नाही आहे। आता याच्यामुळं जर तुम्ही विचार केला की 2030 साली जर तुमचा मुलगा आणि मुलगी बाहेर पडणार असेल पासआउट होऊन, तर त्यावेळच्या कंडिशननुसार तुम्हाला आत्ता ॲडमिशन घेतलं पाहिजे। जर तुम्ही आत्ता IT आणि CSला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही पळत असाल किंवा कॉलेजच्या पाठीमागे लागत असाल की मॅनेजमेंट कोट्यामधून आम्ही पैसे देतो 4-5 लाख रुपये, पण आमच्या मुलाला IT किंवा CSला ॲडमिशन भेटू दे, पण ही सगळ्यात वाईट कंडिशन येणार आहे। कारण ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स नंतर ना मला आलेला अनुभव हा आहे की आत्ताच्या कंडिशनला फ्रेशर्स मुलांना घेतच नाहीत कंपन्या एंटरटेनच करत नाही आहेत जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल। आणि फ्रेशर मुलांना एक्सपिरियन्स भेटल्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये लॅटरल बनण्यासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कोप ही अवेलेबल नाही आहे। भले आज ITमध्ये लोकांना बरेचसे पेमेंट भेटले आहेत आणि बरीचशी लोक पुढे पण गेलेले आहेत, पण फ्रेशर आणि जे 1-2 वर्ष एक्सपिरियन्स करून स्ट्रगल करत आहेत आज त्यांची कंडिशन वाईट आहे। सगळ्यात वाईट कंडिशन आज ही आहे की ज्या लोकांनी IT करत आपले कोर ब्रँचिंग सोडून ITमध्ये शिरलेले आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन लोकांना जॉब अवेलेबल नाही आहेत। ही खूप वाईट कंडिशन येणार आहे 2029-30 साली। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलाला मुलगीला जर ॲडमिशन घेणार असाल तर नक्कीच या गोष्टींचा आजच विचार करा। फ्युचरमध्ये जाऊन तुमच्या पाल्याला
जर कुठं जॉब भेटणार नसेल तर तुम्ही IT आणि CS करून काहीही उपयोग नाही आहे. त्याच्याऐवजी ते पैसे तुम्ही कोणत्या तरी बिझनेसमध्ये उतरवा, तेच तुम्हाला रिफंडेबल येत जातील थोड्या वर्षानंतरनं. पण आज जर तुम्ही बघून दुसऱ्याच्या शेजारच्या मुलाला पॅकेज बघून जर तुम्ही तुमच्या मुलाच्या ॲडमिशनचं ठरवत असाल किंवा दुसऱ्याचं कोणाचंही ऐकून तुम्ही ठरवत असाल तर हे सगळ्यात चुकीचं येणाऱ्या काळात ते तुम्हाला दिसणार आहे.